सासूबाई पुन्हा सापडले तुम्हाला. सासूबाई लग जोरात आहे तुमचं. हा म्हणजे सगळं तुमच्या मनासारखं होतंय. हा 1 2 3 4 5 6. जावई बापू, हा, मनासारखं घडत नसतं, ते घडवावं लागतं. म्हणजे दिग्रसकरांच्या घरामध्ये भाऊबंदी पहिल्यापासूनच आहे. काही संदर्भ लागला नाही. तुम्ही बसा संदर्भ लावत. गेम एंड करून टाका. अध्यक्ष, आजवर लोकांनी फक्त बोलणारे नेते पाहिलेत. आता त्यांना प्रत्यक्ष काम करणारा कर्तृत्ववान नेता मिळणार आहे. ज्या लोकांनी तुला कायम कमी लेखलं, आता तेच तुझ्या चांगुलपणाबद्दल भरभरून बोलतील. कारण विकास हा शब्दांना नाही तर कृतीने होतो. मेवणे साहेब, आईचा आशीर्वाद घ्या. हा? तो महत्वाचा असतो. नाही नाही जावई बापू, नाही नमस्कार केला ना तरी चालेल. काय आईचे आशीर्वाद कायम मुलाच्या पाठीशी असतात. काही काय बोलतेस तू? अरे आईच्या मनात असेल तर नक्की निवडून येशील. राम कृष्ण हरी. अधुक्षज, बाळा, खूप मोठी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतोयस. मी यामध्ये कायम तुझ्या बरोबर आहे. दिग्रसकरांचा समाजसेवेचा वारसा अशा पद्धतीनं कुणीतरी जपेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आज मला तुझा अभिमान वाटतोय. अंता दादा जर आज असला असता तर त्यालाही खूप आनंद झाला असता. व्यंकट भाऊजी, पुरे डोळ्यात ना अश्रू नको. शुभाचा संकेत जातो ना म्हणून. शकुंतला काकी आते. काकी काकी, काय रे बाळा? अरे तो भरायला चाललोय. तुझा आशीर्वाद पाहिजे. अरे खऱ्या माणसांच्या पाठीशी विठुराया नेहमी उभा असतो. आणि तू? अरे मी तर आहेच की. शुभेच्छा. विठुराया, पोराला यश दे बाबा. अरे अधोक्षज, भावा कमालच केलीस तू. नाही म्हणजे आधी लहानपणी भावाच्या मागे मागे, मग मोठं झाल्यावर बायकोच्या मागे मागे, आणि मागे मागे करण्यात अख्खं आयुष्य घालवल्यानंतर डायरेक्ट नेता. तू असं काय करशील अशी अपेक्षा नव्हती हा भावा तुझ्याकडून. कसं आहे ना गोपाळ दादा, ज्या लोकांकडून काही अपेक्षा नसते ना, तेच लोक काहीतरी करून दाखवतात. अरे अधोक्षज भावा, मी मस्करी केली, एवढं तर करूच शकतो ना मी. मोठा भाऊ आहे तुझा. सदिच्छा, मोठा भाऊ सदिच्छा देऊ शकतो ना?
ऑफकोर्स. अगं लहान भाऊ आहे तो माझा. जिथे जिथे तू आहेस ना तिथे तिथे मी आहे आणि असणारच आहे. ऑल द बेस्ट. अरे येऊन येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? अधोक्षज चला बाहेर माणसं आली. डबल गेम आहे. क्लिअर क्लिअर डबल गेम आहे हा मोठ्या भाई. एकीकडं आम्हाला सपोर्ट करताय असं म्हणायचं आणि दुसरीकडं स्वतःच्या पोराला आणि त्या डॉक्टरला त्या गोपाळला जोडीला उभं करायचं निवडणुकीसाठी. याला सरळ सरळ गद्दारी म्हणतात मोठ्या बाई. आणि वैतराव बोडके पाटला बरोबर गद्दारी लय महागात पडल तुम्हाला लक्षात ठेवा. शांत शांत उगीच नको तो विचार करून पायावरती धोंडा पाडून घेऊ नका स्वतःच्या. राजकारणात माणसानं डोकं थंड आणि जिभेवरती साखर ठेवून जगाव. अहो खड्ड्यात गेली तुमची ती साखर. राजकारणात डोकं शांत आणि तोंडात साखर पाहिजे म्हणा. हे बघा मोठ्या बाई, वयानं मोठ्या असाल तुम्ही पण राजकारणात आम्ही सिनियर आहेत तुम्हाला. आणि त्यामुळं आम्हाला शहाणपणा शिकवायला जायचं नाही. अहो मोहितराव वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे ते तरी लक्षात घ्या. ते असंच वाहत राहिलं ना तर तुमचं जिंकणं सोडा, डिपॉझिट पण जप्त होईल. मोठ्या बाई आवाज खाली. बुद्धीनं आणि मानानं तुमच्यापेक्षा मोठी आहे. आता मी काय सांगते ते नीट ऐकून घ्या. मी तर म्हणते तुम्ही तुमचा उमेदवारी अर्जच मागा. काय अहो तुमच्यासारख्या लोकांपेक्षा ना दुश्मन परवडली. अहो काय काय डोकं फिरलंय का तुमचं? हा काही काय सांगायला आम्हाला? शांत शांत. आधी गेम समजून घ्या. मोठ्या बाई काय बदाम बिदाम सुरू केले काय तुम्ही? हा नाही हे सगळं येतो कुठून? कळतोय तुमचा रोग चांगलाच कळतोय बरं का आम्हाला. ते म्हणतात ना चोट खाया हुआ आशिक जख्मी शेर से भी खूंखार होता है. ओ वाह मोठ्या बाई वाह, मानलं बरं का तुम्हाला. हुकुमशाहीला टाकू मोडून, हुकुमशाहीला टाकू मोडून, हुकुमशाहीला टाकू मोडून, अधोक्षज महाराजांचा. थांबा, एक महत्वाची न्यूज आहे. काय रे? मोहितरावांना सरपंच पदाच्या निवडणुकीतून अर्ज मागा घेतलाय. अरे कसं शक्य आहे? हा, मोहितराव आता निवडणुकीतून आउट. हा म्हणजे आपला आदू बिनविरोध निवडून येणार. एक मिनिट पप्प्या, मला ही बातमी अजूनही खरी वाटत नाही. अगं इन द कन्फर्म न्यूज आहे. तरी पण हे बघा असं होऊच शकतं. काय आहे, पराभूत होण्यापेक्षा माघार घेण्याचा विचार एखाद्याच्या मनात येऊ शकतो. करेक्ट आहे. आता आपला अधोक्षज बिनविरोध निवडून येणार. अरे येऊन येऊन येणार कोण? येऊन येणार कोण?
सेवा आहेच कोण? या मोहितरावानं अर्ज असं कसं काय मागं घेतलं विठुराया, मला आता वेगळीच भीती वाटू लागली. अहो दादा, औषध म्हणजे काय खाऊ गल्ली आहे का? हे खाऊन बघू, ते घेऊन बघू. मी तुम्हाला नीट व्यवस्थित तपासून औषधं दिली आहेत. ती घ्यायची असतील तर घ्या, नाही तर तुमचा आणि माझा दोघांचा वेळ वाया घालवू नका. ठेवा फोन. हाय. हाय, मला सांगा डॉक्टर, तुम्ही लोक औषधं देताना असं कपाळावर आठा पाडतात का? तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे हो. नाही नाही, तुमचा आवाज मोठा आहे आणि चेहरा पण फार एक्सप्रेसिव्ह आहे. थँक्यू. एनिवे, तू इकडे कशी काय? मी तुला भेटायला आले. काय विशेष? काल मंदिरात निवडणुकांबद्दल जे काही ठरलं, तर मी पाहिलं की तू खुश नव्हतास. ए, तू MFR केलंस का ग? म्हणजे मास्टर्स इन फेस रिडिंग. अगदीच डिग्री नाहीये माझ्याकडे, पण जवळच्या माणसांचे चेहरे वाचता येतात ना. गोपाळ, मी दिग्रसकरांच्या फॅमिलीतली नाहीये, पण जरा मनमोकळेपणाने बोलू तुझ्याशी. काल मंदिरात अधोक्षजला निवडलं, तर मला ना ते सगळं खूप विचित्र वाटलं. म्हणजे एका प्रसंगाने कसं काय आपण उमेदवार निवडू शकतो ना. आणि दिग्रसकरांचा मुलगा हीच जर अट असेल, तर तू सुद्धा दिग्रसकर आहेस ना. अधोक्षजचा मोठा भाऊ आहेस, सर्वार्थाने मोठा आहेस त्याच्यापेक्षा. फ्रँकली स्पीकिंग, मोबाईल विकणं हा व्यवसाय, समाजसेवा नाहीये. हे बघ श्रीकला, तू करतोस ना ती समाजसेवा आहे. आय नो अधोक्षज तुझा भाऊ आहे, हे मान्यच आहे मला, पण एकदा विचार करून बघ, खरंच त्याच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी देणं फायद्याचं आहे? आय मीन, पेलवणार आहे का ते त्याला? तिथेही त्याची बायकोच पुढे येईल, तिलाच सगळं बघावं लागेल.